नमस्कार, मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। आज 3 जानेवारीच्या दिवशी पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे पदग्रहण या ठिकाणी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी स्वीकारलेलं आहे। शिवसैनिक पासून तर नगरसेवक पण निवडून आले संदीप पाटील, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। संदीप, तुझं स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये। काय सांगशील, एक साधा शिवसैनिक आणि थेट नगरसेवक? सर्वांना जय महाराष्ट्र। मागील 10 ते 15 वर्षापासून मी बाल शिवसैनिक ते शिवसैनिक म्हणून काम करत होतो। आप्पांच्या माध्यमातून मला युवा सेनेचं पहिल्यांदा उपशहर प्रमुख हे पद मिळालं। त्यानंतर मी उपशहर प्रमुख पदी असताना माझं कार्य बघून आप्पासाहेबांनी मला शहर प्रमुख केलं। साधारणतः मी 7 वर्ष शहर प्रमुख म्हणून पाचोरा शहरात काम करीत होतो। त्या माझ्या कामाची पावती बघता आप्पासाहेबांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते थेट नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन आणि उमेदवारीच नाही तर मला निवडून आणलं। जनतेने मला भरगच्च प्रेम दिलं। माझे सर्व युवा सहकारी असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष आमचे शरद भाऊ असतील, गंगाराम भाऊ असतील, आमचे धोंडू बाप्पू असतील, सर्व शिवसैनिक यांच्या मेहनतीने आणि माझ्या कार्याची पावती म्हणून मला प्रभाग क्रमांक 12 चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं। म्हणजे माझं इलेक्शन हे स्थगिती आल्यामुळे शहरात पूर्ण माझ्या जागेवर सर्वांचं लक्ष केंद्रित होतं। विरोधकांचे पूर्ण थापा तिथे ठिया मांडून होता। 3-4 दिवस तर त्यांनी प्रभाग सोडलाच नाही, पण तरी पण प्रभागातील लोकांनी त्यांची आमिष यांना बळी न पडता मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली। त्यामुळे मी त्यांच्या सर्वांचे नतमस्तक होऊन आभार मानतो। आणि मागील काळात जे कार्य माझ्या हातून झालेत याच पद्धतीने त्यापेक्षा जोरात कामं करण्याची मला ऊर्जा मिळालीच आहे आणि त्यापेक्षाहून जोरात आणि जास्त कामं मी करेन। या नगर परिषदेमध्ये जवळपास बरेच नगरसेवक युवा आहेत। आपण युवांच्या हाताला काम आणि युवांची काही उरलेली कामं आहेत ती कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। युवांची कामं म्हणून माझ्या स्वतःच्या प्रभागातील मागील 10 वर्षापासून जो एक प्रश्न होता की युवा मुलांची अपेक्षा होती की आम्हाला इथे आधुनिक पद्धतीची व्यायामशाळा असावी। म्हणजे नुकतंच माझं इलेक्शन लागण्याच्या आधी आम्ही त्या प्रक्रियेवर काम सुद्धा झालेलं आहे, टेंडर झालेले आहेत। आता मीटिंग होईल, नगरसेवकांचा ठराव होईल, मीटिंग होईल, ते टेंडर ओपन होईल आणि सर्वप्रथम मी माझ्या प्रभागात युवकांसाठी व्यायामशाळाच बांधेल आणि तिचं भूमिपूजन मी येणाऱ्या 1-2 दिवसात माननीय किशोरप्पा पाटील यांच्या हाताने करणार आहे। एक सर्वसाधारण शिवसैनिक कार्यकर्ता हा नगरसेवक कसा होतो असा त्यांचा प्रवास आहे। संदीप पाटील यांचा प्रवास अतिशय खडतर आहे। त्यांचं एक छोटंसं घर होतं, ते घरी त्यांचा सर्व उदरनिर्वाह झाला आणि आमदार किशोर पाटील यांच्या सोबत राहून त्यांनी नेहमी कामं केली आहे। मी त्यांना स्वतः बघितलेलं आहे की ज्यावेळी शाखा प्रमुखांची जेव्हा मिरवणूक निघायची, कोणी नेता या ठिकाणी यायचा, तेव्हा तो बाळ सैनिक म्हणून काम करायचा आणि त्या ठिकाणी जायचा। तर येणाऱ्या कालखंडामध्ये नगरसेवक म्हणून तो प्रत्येक जनतेला प्रभागातील नागरिकाला न्याय देण्याचं काम करणार आहे आणि त्यांनी या ठिकाणी गवाही दिली। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलाच राहुल महाजन।